हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 1 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की या मालिकेमध्ये आता जो सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे त्याचा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल. तर फ्रेंड्स, या मालिकेचा जो उद्याचा एपिसोड असणार आहे, सोमवारचा एपिसोड असणार आहे, या एपिसोडमध्ये एक नाही तर दोन मोठे ट्विस्ट येणार आहे, ज्यामुळे दुष्यंत आणि कृष्णा या दोघांचं आयुष्य कायमचं बदलून जाईल आणि हे दोघे एकत्र येणार की कायमचे वेगळे होणार, या दोघांच्या प्रेम कहाणीचं काय होईल याची उत्तरं सुद्धा पुढील काही एपिसोडमध्ये आपल्याला मिळणार आहे. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहिती आहे की अपघात झाल्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर कृष्णा ही तिच्या माहेरी राहायला गेली आहे आणि दुष्यंत तिची मनधरणी करतोय. तिची मनधरणी करण्यासाठी दुष्यंत कृष्णाच्या घरी आलाय. तो कृष्णाला मनवण्याचा प्रयत्न करतोय, पण कृष्णा काहीच ऐकायला तयार नाहीये आणि ती दुष्यंतशी खूप तुसडेपणाने वागतीये, त्याच्याशी वाईट वागतीये. त्यामुळेच त्याने दुष्यंतला चक्क रात्रभर घराबाहेर थंडीत कुडकुडत झोपवलं. त्याला साधं अंगावर अंथरूण सुद्धा दिलं नाही. त्यामुळे दुष्यंत आजारी पडला आणि आता दुष्यंत आजारी पडल्यामुळे कृष्णा खूप दुःखी झालीये. पण दुष्यंत एवढा आजारी पडलेला असताना सुद्धा कृष्णा त्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये, त्याच्या घरी परत जायला तयार नाहीये, आपला संसार पुन्हा एकदा सुरळीत करायला तयार नाहीये. मग कृष्णा आणि दुष्यंत पुढे काय होणार? तर फ्रेंड्स, सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत खूप मोठा निर्णय घेणार. तो कृष्णाला म्हणेल, कृष्णा, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि मला आयुष्यभर तुझ्याबरोबरच राहायचंय, तुझ्याशीच संसार करायचा आहे आणि जर तू माझ्याबरोबर माझ्या घरी यायला तयार नसशील तर मी आजपासून या क्षणापासून अन्न आणि पाण्याचा त्याग करतोय. जोपर्यंत तू माझ्याबरोबर घरी येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कण खाणार नाही, पाण्याचा एक थेंब पिणार नाही. हे ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसणार. ईश्वरीला काय बोलावं तेच कळणार नाही. पण अर्णव हा आता इरेला पेटलाय. त्याने ठरवलंय की काहीही झालं तरी तो आता ईश्वरीला घेतल्याशिवाय येथून निघणार नाही. हे तर त्याने आधी सुद्धा ठरवलं होतं की तो ईश्वरीला घेऊनच घरी जाणार, तोपर्यंत तो ईश्वरीच्या घराबाहेर ठिय्या मांडून बसणार. पण आता आपलं हे जे व्रत आहे तो आणखीन कठीण करणार आहे आणि जोपर्यंत ईश्वरी त्याच्याबरोबर घरी यायला तयार होत नाही तोपर्यंत अन्न आणि पाण्याचा एक कण खायचा नाही, असं त्याने ठरवलंय. आपण सगळ्यांनी पाहिलंय की मागच्या एपिसोडमध्ये दुष्यंत रात्रभर घराबाहेर झोपल्यामुळे त्याला किती ताप भरला होता, अशक्तपणा आला होता आणि आता जर तो काहीच खाणार नाही, काहीच पिणार नाही तर त्याला आणखीन त्रास होईल, एवढं मात्र नक्की. त्यामुळे कृष्णा सुद्धा खूप दुःखी राहील. तिला जबर धक्का बसलाय, कारण आधीच तिच्यामुळे दुष्यंतची तब्येत बिघडलीये, त्याला ताप आलाय आणि आता दुष्यंत अन्न आणि पाण्याचा त्याग करतोय, तो चक्क आमरण उपोषण करतोय. त्यामुळे कृष्णा खूप घाबरलीये. पण एखाद्या दुसऱ्या केसेसमध्ये एखादी दुसरी बाई असती तर म्हणाली असती, नाही नाही, तुम्ही माझा नवरा आहात, तुम्ही आमरण उपोषण करू नका, मी तुमच्याबरोबर घरी यायला तयार आहे. परंतु ही तर कृष्णा आहे, त्यागाची मूर्ती, जी आपल्या बहिणीसाठी आपल्या नवऱ्याचा त्याग करायला निघाली आहे. त्यामुळे कृष्णा ही साध्या भोळ्या बायकांसारखी नाही वागणार की तुम्ही उपोषण करू नका, मी तुमच्याबरोबर घरी येते. तर कृष्णा एक नंबरचा मूर्खपणा करणार आहे. दुष्यंत काही ऐकायला तयार नाहीये आणि जोपर्यंत मी दुष्यंतच्या नजरेसमोर आहे तोपर्यंत दुष्यंत हा ऐकणार नाही, स्वतःच्या घरी जाणार नाही आणि आपला हट्ट सोडणार नाही. त्यामुळे मीच दुष्यंत सरकारांच्या नजरेपासून दूर जायचं. एकदा का मी दुष्यंत सरकारांच्या नजरेपासून दूर गेले, त्यांच्या आयुष्यातून दूर गेले की दुष्यंत सरकार मला विसरतील आणि मग पूजाबरोबर सुखाचा संसार करतील, असा विचार कृष्णा करणार आणि चक्क कृष्णाने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय. ती कायमचं आपलं घर सोडून जाणारे, दुष्यंतला सोडून जाणारे, त्यांच्या आयुष्यातून दूर निघून जाणारे. होय फ्रेंड्स, आता कृष्णा एक खूप मोठा निर्णय घेणार आहे, ज्याचा खूप मोठा परिणाम या मालिकेवर होईल. म्हणजे दुष्यंतने जेव्हा कृष्णाला सांगितलेलं असेल की जोपर्यंत तू माझ्याबरोबर घरी येत नाही तोपर्यंत मी अन्न आणि पाण्याचा त्याग करेल, त्यामुळे दुष्यंत हा घर सोडून निघून जाईल आणि मग कृष्णा ही चक्क दुष्यंतला सोडून, दुष्यंतचं घर सोडून, स्वतःचं गाव सोडून ती चक्क निघून जाणारे, दुष्यंतला एकटं सोडणारे. ती आपली बॅग भरेल, बॅगमध्ये आपल्या सगळ्या वस्तू, कपडे भरेल,
दुष्यंत झोपलेला असणार आणि मग ती दुष्यंतच्या पाया पडून त्याचा आशीर्वाद घेऊन घर सोडून निघून जाईल. म्हणजेच आता कृष्णा ही दुष्यंतपासून कायमची वेगळी होणार आहे. दुष्यंत आणि कृष्णा हे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत आणि हा कृष्णाचा सगळ्यात मोठा बावळटपणा, सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कृष्णा खरंच मूर्खपणाचा कळस करतीये. तिने असं नव्हतं करायला पाहिजे. पण आता या कृष्णाला कोण समजावून सांगणार की कृष्णा तू खूप मोठी चूक करतीये. आपल्या सर्वांना माहिती आहे की पूजा ही किती वाईट मुलगी आहे आणि तिचं दुष्यंतवर काडीचं प्रेम नाहीये. तिला फक्त दुष्यंतचा पैसा हवाय. दुष्यंतच्या पैशासाठी ती प्रेमाचं नाटक करतीये. पण कृष्णाला अजून हे माहीत नाहीये. त्यामुळे कृष्णा आपल्या या वाईट बहिणीसाठी, निर्लज्ज बहिणीसाठी, जिची लायकी नाहीये दुष्यंतशी लग्न करण्याची, त्याची बायको म्हणून मिरवण्याची, त्याच्याशी संसार करण्याची, त्या पूजासाठी कृष्णा आपला इतका चांगला, सुखाचा, प्रेमाचा संसार, दुष्यंतसारखा प्रेम करणारा नवरा सोडून त्या पूजासाठी चक्क दुष्यंतला सोडून चाललीये. आणि कृष्णाला या निर्णयाचा नक्कीच पश्चाताप होईल, एवढं मात्र नक्की. मग कृष्णा ही खरंच घर सोडून जाईल का? तर होय, याचं उत्तर होय असंच आहे. कृष्णा ही खरंच घर सोडून जाणार आहे. घरच नाही तर आपला गाव सोडून जाणार आहे आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात ती जाईल. तिला असं वाटेल की जर आपण आपल्या गावाच्या आसपास राहिलो तर कुणीही आपल्याला शोधेल, पण एवढ्या मोठ्या शहरात कुणी आपल्याला शोधू शकणार नाही. आणि मग कृष्णा ही पुण्यात निघून जाईल. पण जेव्हा कृष्णा ही घर सोडून जाईल, थोड्या वेळानंतर दुष्यंतला जाग येणार. दुष्यंत घरात सगळीकडे कृष्णाला शोधणार, पण कृष्णा घरात कोठेच नसेल. तो भक्तीला विचारेल, बंब्याला विचारेल, कृष्णाच्या फोनवर फोन लावून पाहिल, पण कृष्णा फोनही उचलणार नाही. आणि बंब्या, भक्ती यांना सुद्धा माहीत नसेल की कृष्णा कोठे गेलीये. त्यामुळे दुष्यंत खूप घाबरणार. एकतर आधीच दुष्यंतची तब्येत ठीक नाहीये. त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केलाय आणि त्यात कृष्णा कोठे गायब झाली हा प्रश्न त्याला पडणार आणि तो कृष्णाला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करेल, पण कृष्णा त्याला कोठेच सापडणार नाही. त्यामुळे दुष्यंत आणखीनच घाबरेल. तर कृष्णा ही दुसरीकडे पुण्यात पोहोचलेली असेल आणि पुण्यात गेल्यानंतर असा एक मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे, ज्यामुळे पूजाचा खेळ कायमचा संपेल आणि दुष्यंत आणि कृष्णा हे कायमचे एकत्र येतील. तर फ्रेंड्स, मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स, ते म्हणतात ना की या जगात आपण काहीच करत नाही, आपण फक्त कठपुतले आहोत. देव जसं सांगतो तसंच आपण करतो. सगळं विधिलिखित असतं आणि कृष्णाचं पुण्याला जाणं, स्वतःचं घर सोडून जाणं हे सुद्धा विधिलिखित आहे. कृष्णा आणि दुष्यंतने एकत्र यावं यासाठी ही सगळी अरेंजमेंट देवानेच केली आहे. तुम्हाला असं वाटेल की कृष्णा घर सोडून चालली आहे, मग यात चांगलं काय घडलंय? तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत कृष्णाला पूजाचं सत्य कळत नाही की पूजा ही एक नंबरची खोटारडी आहे, पैशांची लालची आहे, तिचं दुष्यंतवर प्रेम नाहीये, फक्त पैशांसाठी ती दुष्यंतवर प्रेमाचं नाटक करतीये, हे कृष्णाला समजल्याशिवाय कृष्णा आणि दुष्यंत एकत्र येणं अशक्य आहे. आणि कृष्णाला हे कोण सांगणार? दुष्यंत तर सांगणार नाही, कारण पूजाने आधीच ही सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. तिने दुष्यंतला हे सांगितलंय की तिने रहेजाबरोबर, दुष्यंतच्या बॉस बरोबर जे केलं होतं, दोघे एकाच बिछाण्यात होते, हे सगळं रहेजाचा प्लॅन होता. त्याने पूजाला ड्रिंकमधून काहीतरी प्यायला दिलं, ते बेशुद्ध पडली आणि मग रहेजाने हे सगळं केलं. त्यामुळे दुष्यंतला असं वाटतंय की पूजाची यात काहीच चूक नव्हती आणि पूजाचं त्याच्यावर नाही तर त्याच्या पैशांवर प्रेम आहे, हे सुद्धा दुष्यंतला माहिती नाहीये. त्यामुळे दुष्यंत तर कृष्णाला काही सांगू शकत नाही. पण हे सगळं सत्य माहीत असलेल्या दोन व्यक्ती आहेत. पहिली म्हणजे दुष्यंतचा बॉस रहेजा आणि दुसरी व्यक्ती म्हणजे दुष्यंतचा आणि पूजाचा ऑफिसमधला मित्र चार्ली आणि तिसरी व्यक्ती म्हणजे दुष्यंत आणि पूजा यांच्याबरोबर ऑफिसमध्ये काम करणारी पूजाची बेस्ट फ्रेंड, जी पूजाची रूममेट सुद्धा होती. अशा तीन व्यक्तींना या पूजाचं सगळं सत्य माहिती आहे की ती एक नंबरची खोटारडी आहे आणि दुष्यंतवर तिचं खरं प्रेम नाहीये. आणि जेव्हा कृष्णा पुण्यात जाईल, ती कामाचा शोध घेत असेल, कारण पुण्यात राहायचं, जगायचं म्हटल्यावर काही ना काहीतरी काम करावं लागणार आणि आपल्या कृष्णाला काहीच काम येत नाही, तिला फक्त शेतातली कामं येतात. मग पुण्यात गेल्यावर ती जास्तीत जास्त एखाद्या मोलकरणीचं किंवा स्वयंपाक बनवण्याचं काम करू शकते आणि कृष्णा अशाच कामाच्या शोधात असेल. मग कदाचित तिची भेट या तीनपैकी एका व्यक्तीशी होईल आणि मग
त्यांना समजणार ही तर दुष्यंतची बायको आहे. कृष्णा त्यांना सांगेल की तुम्ही दुष्यंत सरकारांना काही सांगू नका आणि मग मागील काही दिवसांमध्ये जे काही घडलंय ते सगळं ती त्यांना सांगणार की पूजा आणि दुष्यंतचं एकमेकांवर प्रेम होतं. मला ही गोष्ट समजली आहे म्हणून त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी मी दुष्यंतला आणि गावाला सोडून येथे आली आहे आणि तुम्ही दुष्यंतला काही सांगू नका. मग ज्याला कोणाला हे समजेल मग तो चार्ली असेल, रहेजा असेल किंवा मग पूजाची ती रूममेट बेस्ट फ्रेंड, त्यांना हे सत्य ऐकून खूप वाईट वाटेल. त्यांना सुद्धा माहीत असेल की खरंच कृष्णा ही दुष्यंतसाठी योग्य लाईफ पार्टनर आहे आणि आपला दुष्यंत तर किती चांगला आहे हे सुद्धा त्यांना माहीत असेल आणि पूजासारख्या वाईट मुलीसाठी त्यांचा सुखाचा संसार मोडतोय. कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांपासून वेगळे होत आहे ही गोष्ट या दोघांना सुद्धा आवडणार नाही आणि मग ज्या कोणाला कृष्णाचं सत्य कळालेलं असेल ते पूजाचं सत्य कृष्णाला सांगणार की पूजा ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. ती जेव्हा पुण्यात राहायला आली होती तेव्हा तिने स्वतःची ओळख लपवली होती. तिने स्वतःचं खरं नाव पूजा कोल्हापुरे कोणाला सांगितलं नव्हतं, तर ती गौतमी केळकरे ही खोटी ओळख सांगितली होती. मी खूप श्रीमंत आहे, पुण्याचीच प्रॉपर आहे असं तिने खोटं सांगितलं होतं. त्यानंतर दुष्यंत बरोबर तिचं कोणतंही प्रेमाचं नातं नव्हतं, तर दुष्यंत खूप श्रीमंत आहे आणि पूजा ही पैशांची लालची आहे. श्रीमंत मुलाशी लग्न करून आयुष्यभर सुखी राहायचं, श्रीमंत व्हायचं असं तिने ठरवलंय. म्हणून तिने दुष्यंतला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. तिचं दुष्यंतवर प्रेम नव्हतं हे सगळं ही व्यक्ती कृष्णाला सांगणार आणि मग कृष्णाला पूजाचं सत्य कळेल. एवढंच नाही तर तिने दुष्यंतला सोडून रहेजाबरोबर रात्रभर काय काय केलं हे सुद्धा कृष्णाला समजणार. तेव्हा कुठे कृष्णाच्या डोक्याची लाईट पेटेल, ट्यूबलाईट पेटेल आणि तिला पूजाचं खरं रूप समजेल की ज्या पूजासाठी, लाडक्या बहिणीसाठी आपण स्वतःच्या नवऱ्याचा, सुखी संसाराचा, दुष्यंतसारख्या चांगल्या माणसाचा त्याग करायला निघालो होतो, ती पूजा किती मोठी खोटाडी आहे, विश्वासघातकी आहे हे कृष्णाला समजणार आणि मग कृष्णा ही चक्क गावात परत येईल. इकडे दुष्यंत हा कृष्णाला शोधून शोधून वेडापिसा झालेला असेल. एकतर आधीच त्याला ताप भरलेला, त्यात त्यांनी अन्न पाणी सोडलेलं आणि मग कृष्णा गायब झालीये. त्यामुळे दुष्यंत खूप दुःखी असेल. तो जंग जंग पछाडणार, सगळीकडे कृष्णाला शोधणार पण कृष्णा कोठेच सापडणार नाही. त्यामुळे तो खूप वाईट अवस्थेत असेल आणि त्याच वेळेस कृष्णा त्याच्या समोर येणार. कृष्णाला पाहून दुष्यंतला खूप आनंद होईल. दुष्यंत कृष्णाला विचारेल, तू कोठे गेली होतीस? मला सोडून गेली होतीस का? तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही, पुन्हा असं कधीच करायचं नाही. आणि मग तेथे बाळजाबाई, पूजा हे सगळे आलेले असतील. कृष्णा घर सोडून गेली म्हणून ते सगळे आनंदी असतील, आनंदोत्सव साजरा करत असतील. पण कृष्णा परत आलीये हे पाहून या सगळ्यांना जबर धक्काच बसणार आणि मग त्यानंतर कृष्णा ही पूजाचं तिला माहीत झालेलं सत्य सगळ्यांना सांगणार. सगळ्यात आधी तर ती पूजाच्या सणसणीत मुस्काटात मारणार. आजपर्यंत ज्या कृष्णाला आपण पूजावर फक्त प्रेम करताना पाहिलंय की तिचं पूजावर किती प्रेम आहे, त्याच कृष्णाला आपण या पूजाच्या सणसणीत मुस्काटात मारताना पाहणार आहोत आणि हे पाहायला सगळ्यांनाच मजा येईल. एवढं मात्र नक्की, पूजाला जबर धक्काच बसेल की या कृष्णाने चक्क माझ्यावर हात उचलला आणि ती कृष्णावर खूप चिडणार, दात ओठ खाणार आणि तिला विचारणार, हाऊ डे यू, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची? आणि हे ऐकतात कृष्णा तिच्या दुसऱ्यांदा थोबाडीत मारणार, दुसरा गाल सुद्धा लाल करणार. त्यामुळे पूजा जागची हलून जाईल आणि मग सावित्री आपल्या हातामध्ये सगळी सूत्र घेईल. सावित्री कृष्णावर ओरडणार, ए झिपरे, तुझी हिंमत कशी झाली माझ्या पिलावर हात उचलण्याची? आणि मग कृष्णा पूजाचं तिला माहीत झालेलं सत्य सगळ्यांना सांगणार, जे दुष्यंतला सुद्धा माहीत नाहीये. कृष्णा ही सगळ्यांना सांगणार, मी तर या पूजासाठी, तिच्या प्रेमासाठी, का माझा दुष्यंत सरकारवर हक्क नाहीये, पूजाचा त्यांच्या प्रेमावर खरा हक्क आहे, यासाठी गाव सोडून गेले होते आणि मला या दोघांचं लग्न व्हावं अशी इच्छा होती. परंतु पुण्याला गेल्यानंतर मला या पूजाचा खरा चेहरा कळला. ती किती मोठी खोटारडी आहे, किती नाटकी मुलगी आहे हे मला कळलं. तेथे मला हिची बेस्ट फ्रेंड, रूममेट भेटली होती, जिने मला या पूजाचं सगळं सत्य सांगितलं की पूजाचं दुष्यंत सरकारांवर कधी प्रेम नव्हतंच, तिचं प्रेम पैशांवर होतं आणि पैशासाठी तिने हे सगळं केलंय. हे ऐकून दुष्यंतला सुद्धा जबर धक्काच बसणार. आधीच दुष्यंतच्या नजरेमधून पूजा कायमची उतरलीये, त्याचं पूजावर कोणतंच प्रेम राहिलं नाहीये.
पण त्याच्या मनात जो गिल्ट आहे, जी भावना आहे की मी खरंच पूजाला दुखवलंय, एका गैरसमजामुळे आम्ही एकमेकांपासून दूर झालो आहोत, तो दुष्यंतचा गैरसमज सुद्धा दूर होईल की पूजाचं कधी काळी त्याच्यावर प्रेम होतं आणि तो पूजाचा आणखीनच तिरस्कार करू लागेल. पूजाला तर जबर धक्काच बसणार की या कृष्णाला माझं सत्य कसं समजलं. आणि मग रहेजाबरोबर जे काही झालं ते सुद्धा कृष्णा सांगणार की रहेजाबरोबर ती स्वतःच्या मर्जीने गेली होती, त्यात रहेजाची काहीच चूक नव्हती आणि दुष्यंत सरकाराने रहेजाला जे मारलंय ते सुद्धा खूप चुकीचं केलंय. त्यामुळे दुष्यंतला आणखीनच जबर धक्का बसेल आणि मग पूजाची नाटकं सुरू होतील. डी, हे सगळं खोटंय, माझं तुझ्यावर खरं प्रेम होतं, मी हे सगळं प्रेमाचं नाटक केलं नव्हतं, तू या कृष्णावर विश्वास ठेवू नको. परंतु आपल्या डीचा आता या नालायक पूजावर कोणताही विश्वास राहिलेला नाहीये. त्याच्या मनात प्रेम तर नव्हतंच, पण आजपर्यंत जी गिल्ट त्याच्या मनात होती ती सुद्धा निघून जाईल आणि मग दुष्यंत सुद्धा पूजाच्या सणसणीत मुस्काटात मारणार इतकं मात्र नक्की आणि तिला आपल्या आयुष्यातून कायमचं काढून टाकणार आणि मग पूजाचा विषय कायमचा संपणार. कारण दुष्यंतच्या मनातलं प्रेम जे होतं त्याचा फायदा ती उचलत होती, ते प्रेम तर केव्हा संपलंय. मग कृष्णाच्या मनात जे प्रेम होतं त्याचा फायदा ती उचलत होती, ते प्रेम सुद्धा संपलंय. त्यामुळे आता पूजाला दुष्यंत आणि कृष्णाच्या आयुष्यात, त्यांच्या घरात, त्यांच्या मनात, त्यांच्या हृदयात कशातही जागा राहिली नाहीये आणि पूजाचं कॅरेक्टर येथे संपणार एवढं मात्र नक्की. आणि मग त्यानंतर कृष्ण आणि दुष्यंतच्या प्रेमळ संसाराला सुरुवात होईल. दुष्यंत आणि कृष्णामधले जेवढे गैरसमज होते ते सगळे गैरसमज दूर झालेले असतील. दुष्यंतच्या भूतकाळाबद्दल सुद्धा कृष्णाला समजलेलं असेल आणि मग कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांना प्रेमाने मिठी मारणार. दुष्यंतने आधीच माझं कृष्णावर खूप प्रेम आहे हे कबूल केलंय, म्हणजे आता या दोघांमध्ये कोणतंच अंतर राहिलेलं नसेल. दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतील आणि त्यांच्या संसाराला सुरुवात होईल, सुखी संसाराला सुरुवात होईल एवढं मात्र नक्की. पण मग मालिकेचं पुढे काय होईल? तर फ्रेंड्स, ही मालिका आणखीन एका मोठ्या ट्विस्टला सामोरं जाईल. पूजाचा विषय तर संपलाय असं आपल्याला वाटलं होतं, पण हा विषय फक्त दुष्यंत आणि कृष्णाच्या आयुष्यातून आणि मनातून संपलाय. पण पूजा ही हार मानणारी नाहीये. या दुष्यंत आणि कृष्णाने माझा खूप अपमान केलाय, त्यांना मी सोडणार नाही, मी त्यांचा बदला घेणार असा विचार करून पूजा ही आपला पुढचा खेळ खेळणार, आपला पुढचा मास्टर प्लॅन तयार करणार आणि यामध्ये तिला साथ देईल जयकांत. आपण सगळे पाहतोय की मागील काही दिवसांपासून जयकांत या पूजाच्या प्रेमात वेडापिसा झालाय. काही करून मला पूजाशी लग्न करायचंय असं त्याने ठरवलंय. त्याने पूजाला अनेक वेळेस मागणी घातली आणि आता पूजा या मागणीचा सकारात्मक विचार करणार आहे आणि चक्क ती जयकांतशी लग्न करायला होकार देणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या लग्नाला सगळे विरोध करतील. मग दुष्यंत, कृष्णा, मैनावती, बाळजाबाई, दलपत या सगळ्यांचा या लग्नाला विरोध असेल. पण जयकांत या पूजाच्या प्रेमात वेडा झालाय, त्यामुळे तो या लग्नासाठी जबरदस्ती करणार, पळून जाणार आणि मंदिरात या पूजाशी लग्न करणार. आणि एकदा का या दोघांचं लग्न झालं कुणी काहीच करू शकणार नाही. या दोघांना त्यांना घरात घ्यावंच लागेल. म्हणजे पूजा ही कृष्णाची छोटी जाऊ बनणार आहे आणि घरात आल्यावर ती कृष्णावरच दादागिरी करेल. पण आता कृष्णाच्या मनात पूजाविषयी कोणतंच प्रेम राहिलं नाहीये. जी कृष्णा बाळजाबाईला पुरून उरलीये ती या पूजाला काय भीक घालतीये आपल्या सगळ्यांना माहितीये आणि आता तिच्या मनात तर पूजाविषयी प्रेमही राहिलं नाहीये. त्यामुळे ती पूजाला बिलकुल भीक घालणार नाही आणि पूजाने कोणतंही कट कारस्थान केलं किंवा कृष्णाला कसलाही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कृष्णा तिला चांगलाच धडा शिकवणार एवढं मात्र नक्की. तर बाळजाबाई ही पूर्ण नामोहरम झालेली असेल. बाळजाबाईच्या हातात काहीच राहिलेलं नसणार. ती खूप दुःखी असेल, कारण बाळजाबाई आणि कृष्णा या दोघांची जी फाईट आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आता दुष्यंत आणि कृष्णामध्ये भांडण लावण्यासारखं काहीच नाहीये. बाळजाबाई आता सगळं करून थकलीये. मग दुष्यंत आणि कृष्णा या दोघांना मारणं असो, त्यांचा जीव घेणं असो, त्यांना जमिनीत पुरणं असो, सापाने त्यांना चावणं असो, हे सगळं करून झालंय आणि आता ती म्हणेल की आता बस झालं. आता कृष्ण आणि दुष्यंतचा खरा सुखाचा संसार पाहण्याशिवाय त्याच्याकडे काहीही पर्याय राहिलेला नसेल आणि बाळजाबाई ही गप्प बसणार, सगळा विषय सोडून देणार एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, एकूणच आता या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत. ही मालिका पाहायला खूप मजा येईल एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? आणि पुढील काही एपिसोडमध्ये जो
पुण्यातील ट्विस्ट येणारे तो तर खूपच भारी असणारे. हा ट्विस्ट तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय कराल एवढं मात्र नक्की. आणि जेव्हा पुण्याला गेल्यानंतर कृष्णाला या पूजाचा खरा चेहरा कळेल की ज्या पूजावर आपण इतकं प्रेम करायचो, ज्या पूजासाठी आपण स्वतःच्या नवऱ्याचा त्याग केला, ती पूजा किती वाईट मुलगी आहे हे जेव्हा दुष्यंत आणि कृष्णाला समजेल तेव्हा पूजाचे ते खूप हाल करतील. त्या पूजाला चांगली शिक्षा मिळवून देतील एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही मालिका आवडते का? या मालिकेत आजकाल जे काही ट्विस्ट येत आहे ते ट्विस्ट तुम्हाला सुद्धा आवडताय का? नक्कीच कमेंट करून सांगा. दुष्यंत आणि कृष्णाच्या आयुष्यात आता यानंतर काय व्हायला हवं, या दोघांनी कसा संसार करायला हवा, नक्कीच कमेंट करा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.